नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणींनो, आज लईच दाड दाड गड 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 धड 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 वाचतं या. पावसाचं वातावरण झालंय. झंपर शिवायचं चाललं होतं काम माझं, पण म्हणलं थोडं रिलॅक्स घ्यावं. बहिणीचा फोन आला होता. बहन माझी प्यारीसी नन्नीसी चुंगलू मुंगलूची कशी नन्नी मुन्नीशी क्यूटशी बेबी क्यूटशा बेबीचा फोन आला होता. बेबीला फोनवर बोलत होती. बेबी मला आहे ना कोबा केलेला दाखवत होती. बेबी नन्नी मुन्नी जेवानी ना जेवानी गेली ना, आता परपंचाला म्हातारपणात लागली या निम गॅस पिकल्यावर. क्यूटशी बेबी माझी, काय सांगू भावा बहिणींनो. आता तुम्ही सांगा, आखी जिंदगी हिने आहे ना, इकडे ये तिकडे जा, इकडे ये तिकडे जा, माहेरला जा माझ्याकडे ये, अशी करून करून तिनं निमी जेवानी घातली. आणि आता बघा म्हातारपणात परपंचाला लागली. दावत होती मला कोबा. मला म्हणत होती माझी बहीण करू शकते, मग मी का नाही करू शकत? मी बी पुनीचीच बहीण आहे. हो का बोलणं क्यूटशी बेबीचं, क्यूटशा बेबीचं बोलणं मला. तर म्हणलं आताशी तुला कळायला लागलं वय, आताशी कळायला लागलं वय तुला परपंच. म्हणलं ज्या आता मी लय दिवसापासून मी तिला परपंचाच्या गोष्टी सांगते, पण तिला माझी गोष्ट पटतच नव्हती, पटतच नाही. काय म्हणतात का नाही, कथा वा ऐकायची, आज ऐकायचं सकाळी सोडून द्यायचं. एका कानाने ऐकायचं आणि एका कानाने सोडून द्यायचं, असा विषय चालला होता बघा किटच्या बेबीचा, क्यूटशा बेबीचा. आता किटशी बेबी काय म्हणती की आता तिला म्हणलं आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या, त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात. आता कसं आहे, माझ्या लिकी बी कुठं जात नाही, त्या येत नाही. त्या आता लिकीला माझ्या बोलावती बर का किट बेबी, किट मावशी. तर आता एक म्हणते मला आफ्रिकेला जायचं या. आफ्रिकेला आफ्रिका बघाय जायचंय तिला. दुबई दुबईला स्वप्न बघ, स्वप्न नाही बघणार. त्याला नोटा लागतात लय, अशा खपा खपा मोजायला लागतात का नाही भाऊ बहिणी? जायला नाही का लागत? आफ्रिकेला जायचं, आफ्रिकेला दुबईला जायचं, नोटा खपा खपा कमवायच्या. मी जाणार दुबईला, एकदा तरी जाऊन येणार. आम्हाला बी ने ग आम्हाला बी, आम्ही बी बघितलं नाही दुबई ने ग. आम्ही बी लय ग कटाळू मसाला कुटून झंपर शिवून परपंचा करू ग, आमची जिंदगी गेली. तर भाऊ बहिणीनं हो का आता माझी एक सिरियस बोलते. गाडी घ्यायची. काय घ्यायची? गाडी मी म्हणलं घोडच घ्यायचं. तसली 4 चाकी नाही होती, तसली इलेक्ट्रॉनिक, तसली लक्झरी मर्जेडी नाही, काळी गाडी. लक्झरी ती लक्झरीच म्हणतात की तिला. नाही, ती तसली 4 चाकी गाडी, ते तुम्ही चालवणार. ती ना सारखं त्याच व्हिडिओ बघतोय मासूम ती मर्चडी म्हणते तिला. कसली मर्चडी गाडी? काळी गाडी असती ती, मोठ्या साहेबांना असते, लय मोठी लय मोठी असते, दामची गाडी. तसली नाही, लय मोठी असते. 2 माणसाची गाडी घ्यायची, आम्हाला माग ती गाडा एक बांध तुझ्या गाडीला, आम्ही गाड्यात बसतो. मी डुक गाडी घेऊ काय? डुक गाडी, एवढं मोठं उच. बघा ऐका, माया लेकी गाडीचे स्वप्न बघायला लागले ते. गाडी नाही बाबा, मी गाडी लागते आतमध्ये सगळं टीव्ही बनी असते. बघा भाऊ बहिणीनं तर जाऊ द्या. थांबाय, किट मावशीच सांगते मी. चालवणार किट मावशीच, मम्मी नन्ने मुन्ने मावशीच सांगते, थांबा. तर भाऊ बहिणीनं आता तिचं म्हणणं काय आहे की तिच्याकडे बोलवत होती 4-8 दिवस. 4-8 दिवस नाही, सुट्टीलाच या म्हणती पोरींला बर का. आता मी बी म्हणलं लेकीनला माझ्या जावं, आता त्या बी इकडं तिकडं कुठं काही हिंडाय फिराय नसते त्या. आता बोलावती तोंड भरून, तर म्हणलं जावा राचाल 4-8 दिवस. ठिकाणी कुठं नेलं तरी जाऊ बाय, फ्रीज मध्ये बस मग थंड ठिकाणी. आम्हाला आहे ना जम्बो काश्मीरला सोडून या. तर आता तिला म्हणलं कसं आहे माहितीये का, ती बोलावती तिकडं बर का, तिच्या गावाला.
तर पुरीला म्हणलं जा सुट्याला. मी म्हणलं सुट्याला जावं, आता सुट्या लागतील पुरीला. इकीला तर लागले त्या 2 बाकी आहेत, बारकी आणि ही मोठी. सुट्ट्या पण माझं पेपर आहेत मध्ये. हा मध्ये पेपर आहे तर तिचं तिथं उलट तुझा अभ्यास चांगला होईल. इथं असल्यावर काम करावं लागतं. सारखं येऊ जाऊ का पेपरला? हा मग ज्या वेळेस पेपर आहे तर त्यावेळेस यायचं. हा आणि दिवसभर तिथं इष्टीत घालवायचा आणि पेपर. पेपर का व्हायचं तुझं? एक 28 तारखेला, एक 2 तारखेला. अगं बाय बाय, मग ते असलं घ्या पुढचं नाही. मी म्हणलं मध्ये चालू व्हायच्यात काही नाही. तर म्हणलं पेपर ही आता हिला म्हणती जा मी, पण आता हिचं बी काय मत आहे काय ना. मला असं एसी दावल्या आणि गाव पाहिजे एखादं, तिथं मी आरामात राहीन. आता ह्यांना उन्हाळ्यात कुठनं याशा आणायच्या भावा बहिणींनो सांगा तुम्ही. हा? आता मी म्हणलं आता बरीच भाऊ बहीण म्हणतात जरा पुरीला बी हिंडाय फिराय नेत जा, पुरीला बी तूच नको हिंडू फिरू तू. मी म्हणलं जात्या की बाया राहत्याल्या जाऊन कुठं जाऊ बहिणीकडं माझ्या जाऊ. हा आता तिने बी तोंड भरून बोलावलं या, तर म्हणलं जा राचाल सुट्याला. पण मी थंड ठिकाणी जाते. थंड थंड बस पाण्यात जाऊ. डोकं लागली खायला. आता सगळीकडे भाऊ बहिणीनं उन्हाळ्यात काय तारा असती माहित आहे ना तुम्हाला. आणि जातेल म्हणलं या. बरं आता म्हणलं ह्या काय आता तुम्हाला सांगते, ह्या पुरी म्हणते ते आम्हाला माळावं बरं आहे. मग माळावं बरं आहे तर राहावा माळावंच. आता ह्यांचं जलमल्यापासून ती लग्न, आता लग्नाला आल्या तरी अजून कुठल्या गावाला काय 4-8 दिवस ह्या पुरी नाही त्या. जलमल्यापासून मायापाशीच आहे त्या. आता मस्त बहिणीने बोलावलं तर तिला पहिल्या स्टार्टला तिने बोलावलं तर मी काय म्हणलं लावती, पण म्हणलं खर्च वाढल तुझा, बघ मग विचार कर काय करायचंय ती. कारण की लेकरा बाळाच्या पार्ट्या असल्यावर 10-5 रुपयाचा खर्च भावा बहिणीनं जास्त होतो. कारण की मला माहितीये मी त्यातून गुजारती, त्यातून जाती, म्हणून मला माहितीये. कारण की खर्च भरपूर असतो लेकरं बाळ असल्यावर खाण्यापिण्याचा आणि ह्याचा. आणि म्हणलं महिनाभर आता पुरी जर सुट्याला राहायच्या म्हणलं तर बघ म्हणलं, तर ती मला म्हणली तू नको टेन्शन घेऊ म्हणली, लाव पुरी म्हणली मायाकड. तर म्हणलं ठीक आहे. आता ती बी एवढं मन मोठं करून आपलं तोंड भरून बोलावती, मग ह्यांना काय होतंय जायला जाय ना. आता हिनं जलमले असं अजून बघितलं नाही बघा घर. हिचा तर जन्म झाला का अजून हिने बी मावशीचं घर बघितलं नाही. ह्यांनी कुणीच मावशीचं घर बघितलं नाही, मीच बघितलंय. आणि तिच्या जन्माच्या आधी मावशीचं लग्न झालं. मी पण बघितलं असं, पण मी तवा बाळावत्यात होते. नाही तो बघितलंय पण कधी तू आहे ना कवा बघितलंय माहितीये का? लग्नाला गेलती. हा तिचं लग्न झालं ना तेव्हा 16व्याला पाठ राखीन मी गेली होती ना तिला, तेव्हा तुला नेली होती. तेव्हा तू 1.5 वर्षाची होती. मग मम्मी तवा तर माझे मी तर झोपीतच असेल करत. मग जावा की आता 4-8 दिवस राहा. 4-8 दिवस कसं महिनाभर राहावा मावशीच्या गावाला, जरा माहिती करून घ्या. ती म्हणते ना तुम्हाला या या या. हा बरं जातो बाई, कशाला मावशीचं मन दुखवायचंय. हा जा. आता मला भाऊ बहिणीनं मला बी जाऊ वाटतंय, पण आता माझं आहे ना, मैं जर गई तर इधर का पत्ता ऐसा हिलेगाच नाही, ऐसाच रहेगा. हिथं कसं आहे माहितीये का भाऊ बहिणीनं, मला आहे ना इकडं तिकडं जायचं म्हणलं ना की माझी सगळी कामं बंद पडते. त्याच्यामुळे मला कुठं हालता येत नाही, हिंडता येत नाही. आता माझी कामं सगळी घर बसल्या चालू आहे तर तुम्हाला तर माहिती आहे. त्याच्यामुळं मला फिरायला जास्त भेटत नाही. आणि परपंचा करून नेहमी जिंदगी गेली बा माझी. आता मी बी तिला म्हणलं मी जाणार आहे. जा अजून डबल टेबल होईल. मला ती चिंता पडली, मी जर गेले तर 10 टेबलच होईल. तोंडावर नियंत्रण ठेवायचं जरा. नाही बाबा मी नाही खाणार आहे. नाही कसं आहे, नाही तोंडावर तरी कशाच नियंत्रण, पण आहे ना त्या हिला त्यावेळेस टॉनिक चालू होतं या पुरीला, त्याच्यामुळे ही तब्येत झाली. नाही हिथंच तुझी तब्येत व्हायला लागली होती. टॉनिक चालू होतं तुला. मी तर टॉनिक पेलो मला तर चला भाऊ बहिणीनं
आता हो का इकडं झालंय पावसाचं वातावरण, धडधाड गडगाडी हिजान फिजान चमकते त्या आपलं तिला जेवावं. पण लाव ना जरा शिकतो आणि जरा शिक अशी. नको नको बरी आहे ती शेप मला मला एकीलाच लावून जे फसली. ही पहिली त्या ही जवानी होती हो का, या पुरीवाणी. ह्या पुरीची मोठ्या तब्येत होती आणि तिचं काय व्हायचं, सारखं दुखणं यायचं तिला. त्याच्यामुळं दवाखान्यात नेले, डॉक्टरने सांगितलं तिला रोग प्रतिकारक शक्ती लय कमी आहे आणि तिची तब्येत लय कमी आहे. त्याच्यामुळे तिचं असं हातपाय वाकडं व्हायचं दुखणं आलं की. अशी करायची हो का. मग आम्हाला घाबरटपणा यायचा. मग त्याच्यामुळं आम्ही काय केलं, तिला दवाखान्यात नेली. मग डॉक्टरने भुकाची टॉनिक दिली. मग खाया पियाला लागली चांगली, खाया पियाला लागली ती झाली गपुऱ्या मांजरी वाणी. आता ह्या पोरीला बी मध्ये दुखणं आलं होतं बघा, हॉस्टेलला होती. हिला बी रोग प्रतिकारक शक्ती कमी होती. हिला बी टॉनिक चालू केलं होतं. मी तर पेलच नाही, एक टॉप आणि पेल करत बंदच केलं. बघा आता कसं काय करायचं. तर चला भाऊ बहिणीनो, आता मी काय म्हणलं होतं बरं का बहिणीला, तुम्हाला सांगते. मी म्हणलं या सगळी जण म्हणलं इकडच माझ्याकडे, पण दाना करा बी म्हणलं, बाजार हाट बी आणत जावा. मी बी आता माझ्या पद्धतीने माझ्याच्यानं होता होईल एवढं तर म्हणलं मी देईन, पण तुम्ही बी करा दाना खावा म्हणलं. माझं काय म्हणणं नाही, इथं आहे मोकळं ढाकळं वातावरण, सगळी जण मन मोकळ्यापणाने खातेल पेतेल राहतेल झोपतेल, हे मी माझं म्हणणं. तिकडची बी आता भाऊंडा बी म्हणलं बोलवीन. आता बारकी पोरगी माग लागली होती मायरा, आतू मला यायचं. आता तिला बघू, आता जमलं तर तिला साळायला आणीन इकडं हाय डोक्यात आणायची तिला शाळेला. हे काय जाईल ही ह्या पुरी बरं साळत होय. तिला सांभाळून घ्यायची, जर आली तर. आता काय माहिती तिचं नियोजन काय होतंय काय नाही. ती लगेच निघन नाही निघायची, कटाळे आई बापाच्या भांडणाला. आता ती बी तिच्या आईचं आणि बापाचं भांडणं लागलेलं. हा मग तू जा कुठं तरी, ती म्हणते दुबईला जायचंय. तू तर मोकळ्यातच कटाळली कशामुळे. भांडणामुळेच कटाळे ग, परिणाम होतोय फार. काय तुला परिणाम झाला ग, काय तुला काय आता तुला झाला का परिणाम. आणि काय भांडणं असतात काय, आम्ही कुऱ्हाडी तलवारी घेऊन भांडत बसतोय. मेंटल कारखाना आहे निवळ. चला भाऊ बहिणीनं काही पुरीनं माझं घेण्यान देण्याचं डोकं माझं गंध करतीय. आता आमचं तर भांडण बी ना, आम्ही कामात यंग, माझ्या माग माझं काम, त्यो नवऱ्याच्या माग त्याचं काम, त्यो जातोय. आता कधी मध्ये एवढं तेवढं कशावर तरी फुसफुस होतच. आता ही आल्या जीवनात असा माणूस आहे का त्याने भांडणच नाहीत केली, सांगा की मला. हा बहीण भावंडात भांडणं होते, ती माया लेकरात भांडणं होते, नवरा बायकोत भांडणं होते. थांबा भाऊ बहिणीनं जरा आहे ना ही जाळ काढावं लागतेल जरा. ह्याच्या माग जरा गारटल्यात आहे, कान गारटल्यात आहे, गरम करावं लागतेल. थांबा ती बघ ना, मग ती बघ. मी काय केलं, काय पाय हुकला मोकळं धंद बंद करा प्लीज. मी बर का, मोकळं धंद बंद करा. काहीच नाही मोकळं धंद कर. खूप मी सांगा सोडते. तुला पण जरा सांगते मी. काय केलं ग मम्मी?